नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, रविवारी सकाळी उठल्या उठल्या घरातून जेव्हा मटणाचा किंवा बिर्याणीचा सुवास येतो तेव्हा तोंडात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आपल्या मराठी खाद्य संस्कृतीत मटण हा फक्त आहाराचा भाग नाही, तर तो एक जिव्हाळ्याचा विषय आहे. सुट्टीचा दिवस असो, लग्न कार्य असो किंवा कुठलाही आनंद साजरा करण्याचा असो, बेत हा मटणाचाच होतो. पण मित्रांनो, मटणावर असा ताव मारत असताना तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का की आपल्या शरीराला खरंच किती मटणाची गरज आहे? वयानुसार मटण खाण्याचे प्रमाण कसे बदलले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आठवड्यातून किती वेळा मटण खाणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे? आज आपण याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती अगदी सोप्या भाषेत वैज्ञानिक पुराव्यासह सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची ही माहिती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे. चला तर मग सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की विज्ञानाच्या नजरेतून मटणाचे आपल्या शरीरासाठी काय महत्त्व आहे. ज्या मटणाला आपण आवडीने खातो त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये रेड मीट असे म्हटले जाते. हे रेड मीट उच्च दर्जाच्या प्रोटीनचा एक अतिशय उत्तम आणि समृद्ध स्रोत आहे. आपल्या शरीरातील स्नायूची झीज भरून काढण्यासाठी आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी प्रोटीनची अत्यंत गरज असते. मटणामध्ये आपल्या शरीराला लागणारी सर्व 9 जीवनावश्यक अमिनो ऍसिड्स मुबलक प्रमाणात असतात, जे वनस्पतीजन्य आहारातून मिळणे कठीण असते. या व्यतिरिक्त मटणामध्ये हिम आयन्स नावाचे लोह असते. हे लोह आपले शरीर खूप वेगाने आणि सहजतेने शोषून घेते, ज्यामुळे रक्ताची कमतरता म्हणजेच अनिमिया होण्याचा धोका दूर राहतो. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणारे झिंक आणि आपल्या मेंदूच्या तसेच मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले व्हिटॅमिन B12 हे देखील मटणातून भरपूर प्रमाणात मिळते. पण मित्रांनो, हे सर्व फायदे आपल्याला तेव्हाच मिळतात जेव्हा आपण मटण योग्य प्रमाणात, योग्य वयात आणि योग्य पद्धतीने शिजवून खातो. जर आपण चुकलो तर आरोग्याचा रस्सा बिघडायला वेळ लागणार नाही. तर मित्रांनो, आता आपण वयोगटानुसार मटणाचे प्रमाण अगदी सविस्तर समजून घेऊया, कारण लहान मुले, तरुण आणि वृद्ध व्यक्ती यांच्या शरीराची गरज, पचनशक्ती आणि जीवनशैली पूर्णपणे वेगळी असते. सुरुवातीला बोलूया आपण घरातील लहान मुलांबद्दल. वाढत्या वयातील मुलांच्या शारीरिक वाढीसाठी, हाडांच्या बळकटीसाठी आणि मानसिक विकासासाठी प्रोटीन्स आणि लोहाची खूप मोठी भूमिका असते. अनेक पालकांना असे वाटते की मुलांना दररोज मटण दिले तर ते खूप ताकदवान होतील, पण हा विचार चुकीचा आहे. लहान मुलांचे पचनतंत्र अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. साधारणपणे मूल 1 ते 1.5 वर्षाचे झाल्यानंतर तुम्ही त्याला मटण देणे सुरू करू शकता. लहान मुलांसाठी आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त 2दा साधारणपणे 30 ते 50 ग्रॅम मटण पुरेसे असते. मुलांना मटण देताना ते खूप चांगल्या प्रकारे शिजलेले, मऊ आणि अतिशय कमी तिखट मसाल्याचे असावे. मुलांना मटणाचे पीस चावून खायला त्रास होऊ शकतो, म्हणून त्यांच्यासाठी मटणाचे सूप किंवा मऊ खिमा करून देणे हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरतो. यामुळे त्यांच्या पचनावरती ताण पडत नाही आणि मटणातील सर्व आवश्यक पोषक तत्वे त्यांच्या शरीराला सहज मिळतात. मित्रांनो, आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या गटाकडे, तो म्हणजे प्रौढ व्यक्ती म्हणजेच तरुण आणि मध्यमवयीन लोक. साधारण 20 ते 55 वर्ष वयोगटातील लोकांचा यामध्ये समावेश होतो. या वयात शरीराची धावपळ जास्त असते, मानसिक आणि शारीरिक कामाचा ताण असतो, त्यामुळे स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीनची गरज असते. पण याच वयात लोक जिभेचे चोचले पुरवण्यासाठी प्रमाणाबाहेर मटण खातात. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO आणि आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार एका निरोगी प्रौढ व्यक्तीने आठवड्याभरात एकूण 350 ते 500 ग्रॅमपेक्षा जास्त शिजवलेले रेड मीट खाऊ नये. जर आपण एका जेवणाचा किंवा एका दिवसाचा विचार केला तर एका वेळेस 100 ते 150 ग्रॅम मटण खाणे आरोग्यासाठी योग्य आणि संतुलित मानले जाते. म्हणजेच तुम्ही आठवड्यातून 2 किंवा जास्तीत जास्त 3 वेळा मटणाचे सेवन करू शकता. जर तुम्ही नियमित जिम करत असाल, वजन उचलण्याचे कष्टाचे काम करत असाल किंवा ॲथलीट असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हे प्रमाण थोडे वाढवू शकतात. मात्र सामान्य बैठी जीवनशैली असलेल्या लोकांनी या 500 ग्रॅमच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मित्रांनो, यानंतर अत्यंत महत्त्वाचा वयोगट म्हणजे आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे वृद्ध व्यक्ती. वय 60 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर आपल्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात. शारीरिक हालचाली मंदावतात, चयापचय क्रिया संथ होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पचनशक्ती कमकुवत होते. या वयात तरुण वयासारखे मटण खाणे अतिशय धोक्याचे ठरू शकते. ज्येष्ठ नागरिकांनी जास्त प्रमाणात मटण खाल्ल्यास बद्धकोष्ठता,
गॅसेस, ऍसिडिटी किंवा अपचनाचा तीव्र त्रास होऊ शकतो. तसेच मटणामध्ये असलेल्या सॅच्युरेटेड फॅटमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याचा आणि पर्यायाने हृदयाशी संबंधित आजाराचा धोका खूप जास्त असतो. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत आठवड्यातून फक्त एकदा आणि फार फार तर दोनदाच मटण खावे. एका वेळेस मटणाचे प्रमाण 50 ते 70 ग्रामपेक्षा जास्त नसावे. त्यांनी मटणाचे कडक पीस किंवा अति तिखट रस्सा खाणे पूर्णपणे टाळावे. त्याऐवजी मटणाचा फिकट सूप किंवा पातळ सूप प्यायला प्राधान्य देण्यात यावे. यामुळे पचनावरती ताण न पडता शरीराला ताकद मिळते. मित्रांनो, आता तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की जर आम्ही चवीच्या नादात प्रमाणापेक्षा जास्त मटण खाल्ले तर शरीरावर त्याचे काय दुष्परिणाम होतील. विज्ञानाने आणि वैद्यकीय संशोधनाने हे वारंवार सिद्ध केले आहे की प्रमाणाबाहेर आणि सतत मटण खाल्ल्याने शरीराला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. मटणामध्ये असलेल्या फॅट्समुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वेगाने वाढते. हे कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि उच्च रक्तदाब तसेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. याशिवाय जास्त मटण खाण्यामुळे शरीरात प्युरिनचे प्रमाण वाढते, ज्याचे रूपांतर युरिक ऍसिडमध्ये होते. शरीरात युरिक ऍसिड वाढल्यामुळे सांधेदुखी, टाचा दुखणे किंवा गाऊट नावाचा अत्यंत वेदनादायक आजार होऊ शकतो. याहून गंभीर बाब म्हणजे जागतिक पातळीवर नामांकित वैद्यकीय जर्नल्स जसे की द लॅन्सेट आणि वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड यांच्या संशोधनात असे समोर आले आहे की जे लोक आठवड्याला 500 ग्रामपेक्षा जास्त प्रमाणात लाल मांस खातात त्यांच्यामध्ये आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. मटणामधील काही घटक आणि ते अतिउष्णतेवर शिजवण्याच्या पद्धतीमुळे आतड्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मित्रांनो, चव महत्वाची आहेच, पण ती जीवावर बेतणारी नसावी. मटण खाताना आपण ते कसे शिजवतो यावर त्याचे आरोग्यदायी फायदे अवलंबून नसतात. आपल्या महाराष्ट्रात मटण म्हटलं की वरती छान लाल भडक तेलाचा किंवा तुपाचा तवंग म्हणजेच तरी, भरपूर गरम मसाले आणि तळलेले मटण असतेच. पण मित्रांनो, आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास ही पद्धत अत्यंत घातक आहे. अति तेलकट, सुके आणि फ्राय केलेले मटण खाल्ल्याने कॅलरीज खूप वाढतात आणि वजन वेगाने वाढू लागते. मटण नेहमी कमी तेलात उकडून किंवा वाफेवर शिजवून खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. मटण विकत घेताना नेहमी पांढरी चरबी नसलेले म्हणजेच लीन मीठ निवडावे. तसेच मटण खाताना फक्त मटणावर ताव मारू नका. आहारामध्ये फायबरचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मटणासोबतच भरपूर ताजे सॅलड, काकडी, गाजर, मुळा, पालेभाज्या किंवा तृणधान्याची भाकरी जसे की ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खावी. फायबरमुळे मटण पचायला सोपे जाते आणि आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते. मटण खाल्ल्यानंतर रात्रीच्या जेवणास उशीर करू नका आणि जेवल्यानंतर थोडी शतपावली नक्की करा. तर मित्रांनो, आजच्या संपूर्ण चर्चेतून आपल्याला एक गोष्ट समजते की मटण हा एक अत्यंत पौष्टिक, प्रोटीनयुक्त आणि चवदार आहार आहे, यात शंका नाही. पण निसर्गाचा आणि आरोग्याचा एक साधा नियम आहे, अति तिथे माती. मटणाचा आनंद घ्या, पण वयानुसार सांगितलेल्या योग्य प्रमाणातच घ्या. जिभेचे चोचले पुरवताना आपल्या मौल्यवान आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार, नियमित व्यायाम, भरपूर पाणी पिणे आणि प्रमाणावर नियंत्रण ठेवणे या गोष्टी तुम्हाला दीर्घकाळ निरोगी, तंदुरुस्त आणि उत्साही ठेवू शकतात. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही आठवड्यातून किती वेळा मटण खाता? आम्हाला खाली कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त आणि शास्त्रीय वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत आणि मटणप्रेमी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, चांगला आहार घ्या आणि नेहमी निरोगी राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.